छगन भुजबळांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानी आक्रमक. भुजबळ 2 गुन्ह्यांतून मुक्त, तिसऱ्यातून नाही. अंजली दमानी यांचं सीजेआय यांना पत्र लिहित तपास सुरू करण्याची मागणी. बिहार भवनाचं बांधकाम थांबण्याची ताकद कोणामध्येही नाहीये. बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी राज ठाकरेंना दिवचलंय. तर राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहार भवनाला होत असलेल्या विरोधावरून अशोक चौधरींचा सवाल. डोंबिवली स्टेशन बाहेर खाद्यपदार्थ विकणाऱ्या तरुणीवर पालिकेकडून अन्याय झाल्याचा दावा. पालिकेच्या कारवाईवरून मनसे आक्रमक. तर स्टॉल लावण्यासाठी तरुणीला मनसेचा पाठिंबा. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा कामावर साधू महंतांची नाराजी. सिंहस्थची कामं चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप. सर्व साधू महंत एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार. मुंबई मनपा महापौर निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता. भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यानं निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती. तर पुण्यातही 6 फेब्रुवारीला होणार निवडणूक. भविष्यात शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण जवळपास निश्चित. तर सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागेल. खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. उद्धव ठाकरेंना कणकवलीमध्ये मोठा धक्का. सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी. भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम. आणि ओशिवरातील गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. पिस्तूल तपासण्यासाठी गोळीबार केल्याचा कमाल खानचा दावा. एक विशेष बातमी आपण बघणार आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं उदयाला येताना दिसत आहेत. राजकीय मतभेद बाजूला सरत इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकत्र आलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये इंदापूरमध्ये थेट लढत होते. बघूया. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या 2 आजी माजी मंत्र्यांनी हातमिळवणी केली आहे. दत्तात्रय भरणे अजित पवारांचे राष्ट्रवादीत आहेत, तर हर्षवर्धन पाटील शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घड्याळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागचं मुख्य कारण असं होतं की जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर या राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांना भाजपानं सोबत घेतलंय. त्यामुळे भरणे आणि पाटील यांनी मतभेदांना तिलांजली देत ताकद वाढवली आहे. आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो नाही असं नाही, पण आज आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र बैठक झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या लोकल बॉडीज आहेत, त्या एकत्र आपण लढवायच्या असा आमच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील युती सरकार आणि आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, तर 2009 पासून विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. 1995 आणि 1999 मध्ये हर्षवर्धन पाटील अपक्ष उमेदवार म्हणून जिंकले होते. 2004 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर हर्षवर्धन पाटील विजयी झाले होते. 2009 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणेंचा पराभव केला होता. 2014, 2019 आणि 2024 मध्ये भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे भाजपाचा सामना करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजप विजय मिळवेलच असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगला पॅनल जनतेसमोर बांधवांनो या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की कमळ हे इंदापूर तालुक्यामध्ये फुलल्याशिवाय बांधवांनो राहणार नाही. राजकीय मतभेद बाजूला सारत एकत्र आलेल्या हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूरमध्ये कितपत यश मिळतं याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं. कारण झेडपीच्या निकालावर पुढील राजकीय समीकरणं ठरणार आहे. मधुकर गलांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर. तर बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंनी टीका केली आहे. भाजप जिल्ह्यातला आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष असून अनेक पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करत आहेत. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती आघाडी होत आहेत आणि यावरून भाजप किती मजबूत आहे हे समजते असंही त्यांनी म्हटलंय.
व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठोंबरेंवर विश्रामबाग या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणल्यामुळेच त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी पोलिसांना हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल केलाय. काळे यांनी स्वतः परस्पर ईव्हीएम मशीन बदलल्या. उलट पोलिसांनी तातडीनं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता, असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि या खोट्या गुन्ह्याचा निवडणूक अधिकारी आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांचा बुरखा संविधान कायद्यानं फाडेल, असा इशारा रुपाली ठोंबरेंनी दिलाय. श्री निलेश काळे यांनी पोलिसाला हाताशी धरून माझ्यावर बोगस खोटा गुन्हा दाखल केला. कसबा निवडणूक अधिकारीचे निलेश काळे ज्यांनी मशीन्स बदलल्या, नियमाबाहेर मशीन्स बदलल्या, नियमाबाहेर मतदान प्रक्रिया घेतली आणि तिथे उमेदवारांना जाळीच्या आतमध्ये घेणं गरजेचं होतं. ते न घेता उमेदवारांना जाळीच्या बाहेर का ठेवण्यात आलं, ते ठेवण्यात आलं म्हणून उमेदवारांना जाळीच्या बाहेर ठेवण्यात आलं म्हणून गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी पोलिसांना हाताशी धरून माझ्यावर खोटा बोगस गुन्हा दाखल केलेला आहे. मी त्या गुन्ह्याला, अशा खोट्या बोगस गुन्ह्यांना घाबरत नाही. पोलिसांना विनंती आहे, तुम्ही कधी कायदा सुव्यवस्था राखणार आहात का? खरे गुन्हे तत्परीने दाखल करणार आहात का? आणि ते लवकर केले पाहिजेत. असो, माझ्यावर जरी खोटा गुन्हा दाखल केला असेल तरी या खोट्या गुन्ह्यांना मी भीक घालत नाही. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना क्लीन चिट मिळाली आहे. एसीबी पाठोपाठ आता ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. भुजबळांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. 2005 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिल्लीत महाराष्ट्र सदन उभारण्यात आलं आणि यासाठी चमणकर एंटरप्राइजेस कंपनीला कुठल्याही निविदेशिवाय काम देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात 2016 साली भुजबळांना ईडीनं अटक केलेली होती. 2 वर्षांचा तुरुंगवास भुजबळांना भोगावा लागलेला होता. छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे. छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले. पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडी पासून EOW पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे. नाही, जे भाजप सोबत आहेत त्या सर्वांना भविष्यात क्लीन चिटच मिळत जाणार. कारण भाजपची खूप पॉवरफुल मशीन आहे. ज्या मशीनमध्ये जे घुसतात ते स्वच्छ होऊन निघतात. हे आत्तापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे आणि त्यामुळं यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. जे 2.5 वर्ष त्यांचे जेलात गेले त्याची भरपाई कशी होणार, त्याची जबाबदारी कोणाची असणार, जे आरोप करून ज्यांना टाकलंय त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही यावरही जनता विचार करेल. मनपा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुकीला सामोरं गेल्यानं दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. अशामध्येच आता संजय राऊतांनी या संदर्भात सूचक विधान केलंय. मी असा विचार करतो की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील, कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. तर अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे. दरम्यान मला अशी खात्री आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील, असं सूचक विधान राऊतांनी केलंय. तसंच दोन्ही राष्ट्रवादी जवळपास एक झाल्यातच असंही ते म्हणाले. तसंच सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागेल असं विधानही राऊतांनी केल्यानं आता नव्या चर्चांना उधाण आलंय. तसंच भाजपकडे जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनाने भाजपमध्ये आहेत, मात्र एकदा सत्ता गेली की सगळे आमच्याकडे येतील, असंही विधान संजय राऊतांनी केलंय. आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. असं काय विचार कर.
की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना, कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत. म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत, शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढतोय. काही ठिकाणी घड्याळी सोबत आणि तुतारी एकत्र लढते. हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील. संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील.